कधी बरे होणार हो तुम्ही? कधी तुम्ही चालायला लागणार आणि कधी बोलायला लागणार परमेश्वरालाच माहिती. आजी, अहो असं धीर सोडून कसं चालेल? देवावर विश्वास ठेवा. मी सांगतोय बघा, देव आपल्या आजोबांना लवकर बरं करत. तुझ्या तोंडात साखर पडू दे. खूप गुणाची मी इतका वेळ बोलत बसले पण तुझ्याकडे नीट पाहिलंच नाही मी. ही साडी खूप छान दिसतेय तुला. कोणाची दृष्ट नको लागायला. आता परत नमस्कार कशाला? आजी, अहो मी तुमच्या आणि आजोबांच्या पाया पडायला चालेलो. आता नवीन कपडे घातले म्हटल्यावरती नमस्कार नको का करायला? आणि तुम्हाला सांगतो, माझी आई की नाही लहानपणी सांगायची, नवीन कपडे घातली की आबांच्या पाया पड. आता इथं आबा तर नाही म्हणून म्हटलं तुमच्या आणि आजोबांच्या पाया पडून घ्यावं. खूप चांगलं वळण लावलंय तुझ्या आईने तुला. तू खूप शिक आणि खूप मोठी हो. राजन आले का रे गुरुजी? आजी ऐका, तुम्ही जाऊन पूजेची तयारी करा. मी आजोबांच्या पायांना मालिश करून देतो. अगं नाही नाही, तू कशाला? करते मी. अहो आजी उठा तुम्ही, मी करतो. उठा, जावा. आलेच मी करतो. राजन आता बरं वाटतंय ना? आता तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ही कमळी आहे की नाही, ईश्वरच गोल करून टाकतोय बघा. तुम्हाला सांगू आजोबा, आमचा आबा म्हणतात माणसाला कुठला बी आजार होऊ द्या, त्याच्यावर औषध उपचारापेक्षा त्या आजारातनं बाहेर पडायची मनाची तयारी असली की नाही, 80% आजार पळून जातोय बघा. त्यामुळे तुम्हाला बी सांगतो, डोसक्यात एकदम फिट्ट करून टाका, मला काय बी झालेलं नाही. म्हणजे बघा कसं तराट पळायला लागतंय की नाही तुम्ही, ते बी एकदम फास्टात. OMG, लुक ग्रॅनी आजी, ही काय करतेय? तू हे करणारच ना, तुझी लायकीच नाही आहे. लोकांचे पाय धरणं. कमळी, खरंच की काय? तू हे पण करते? तेल मॉलिश? बरोबरच आहे. पैशांची गरज असेल ना, म्हणून करत असेल. एवढी मोठी गाडी? काय ग ऋषी सर, एवढी भारी गाडी मी नुसती टीव्हीतच बघितलेली आहे बघा. ते याचं टब उघडतोय ना? टब? अहो ते छप्पर हो, ते असं काच उघडून असं उभं राहायला येतंय ना ते. अच्छा, हा सनरूफ. हा हो आहे ना. हा तेच ते. अगं मला पण घे. अनिका मॅडम, बॉट बाहेर ऋषी सर आलेत. ऋष आलाय. ऋषी आलाय. तो आलाय हे ऐकूनच माझ्या नातीला इतका आनंद झाला. मुळी खूप प्रेम करते त्याच्यावर. या कमळीला जेव्हा या शहराच्या बाहेर काढेल ना, तेव्हा माझ्या नातीच्या चेहऱ्यावरचा आनंद जो काही असेल तो मला पाहायचंय. कारण कमळीने ही गाडी बघितली की नाही, एकदम येडीच होईल बघा. काय खोटं म्हणते एडी? तुम्ही बोलले म्हणून आलास ना, थँक्यू फॉर कमिंग. बट हे काय, तू हा कुर्ता का घातलायस? निंगी तू पुढे, मी पार्क करून येतो गाडी. अरे तू तो कुर्ता का नाही घातला? बट ठीक आहे, तू तुझ्या जास्त सूट झाला असता. हा पण होतोय, बट दिस इज ओके. अरे
बरी आहेस ना? लागलं नाही ना तुला? नाही नाही लागलं. छान दिसतेस ग साडीमध्ये. खूप गोड दिसतेस आणि साडी पण छान आहे. अन्नपूर्णा आजींनीच दिली आहे, त्यांची चॉईस आहे. कमळे इकडे. तू काय ग सारखं धडपडत असते? तवा ऋषी सर पिक्चरच्या हिरो सारखे येऊन तुला वाचवत्या. खरं फिल्मी आहे पण चांगलं वाटतंय. तुम्हा दोघांनी एकत्र बघून की नाही मला एकदम हिरो हिरोईनची आठवण येते बघ. अयो कमळे, तू आणि ऋषी सरांनी एकदम सेम टू सेम रंगाची कापड घातली की. हे ग बस उगं काहीतरी. चल काम आहे. अगं खरंच मी काय